यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा कागलकरांना, कागलच्या प्रेक्षकांना भुरळ पाडणारा आवाज आमचे दीपेश सर आपल्या सोबत जोडले जात आहेत. हा सामना दोन्ही संघांच्या माहितीसाठी प्रत्येक सत्रामध्ये परिपूर्ण 6 षटके खेळवली जातील. दोन्ही सत्रांमध्ये प्रत्येकी 6 षटके असणार आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांकरिता मनपूर्वक शुभेच्छा. बॉलर तयार. पहिल्या चेंडूवरती कंट्रोल ढासळलं. पंच दर्शवित असताना नो बॉल. विजय पावले आपल्याला पाहायला मिळतात. ते शिराळा तालुक्यातून बिलॉंग करणारा एक अत्यंत दर्जेदार आणि नामचीन खेळाडू. फ्री हिटचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्राकरिता हा फार मोठा अभिमान आहे. 32,50,000ची बोली आपल्याच पश्चिम महाराष्ट्रातील या खेळाडूवरती. तो सध्या ऑन स्क्रीन आहे. फ्री हिटचा बॉल आणि हे कमबॅक पुनरागमन विजय पावले यांचं. मांगले गावचा कोहिनूर सध्या गोलंदाजी करतोय. भरपूर आशा आणि अपेक्षा आहेत. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ त्यांनी साकारला, परंतु इंटरव्ह्यू मध्ये जे त्यांनी कथन केलं ते मात्र ऐकण्यासारखं होतं की एका सामन्यामध्ये तुम्ही चांगले खेळलात म्हणून हिरो बनू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक चेंडूवर स्वतःला सिद्ध करावं लागतं. जय पावले यांचे ते शब्द. पहिला चेंडू न होता त्यानंतर बॅक टू बॅक डॉट. लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीमधील दोन्ही विजेते संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आलेले आहेत. एका बाजूने अमन आवटे युवा मंच कोल्हापूर, विपक्षामध्ये परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी कापसे. अशा दोन संघांमध्ये ही महत्वपूर्ण अशी लढत सुरू झालेली आहे. फलंदाजी करण्याकरिता मुख्य प्रांगणामध्ये परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी संघ दाखल आहे. वेगवान चेंडू बघायला मिळाला. परफेक्ट यॉर्कसाठी प्रयत्नशील राहिले होते. जमलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं शब्दफुलांनी स्वागत. या प्रेक्षकांशिवाय कुठलीही स्पर्धा अधुरीच आहे आणि मैदानाच्या चहूबाजूंनी अगदी गस्त घालून ते तैनात. 3 चेंडूंमध्ये फलकावर थोडीशी धीमी सुरुवात. कृपया करून जे मॅन्युअल स्कोरर आहेत आपण लवकरात लवकर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या, जेणेकरून कुठल्याही संघाचं नुकसान किंवा जे डिजिटल स्कोरर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, म्हणून प्लीज आपण यावी विनम्र विनंती. धीमी सुरुवात या ठिकाणी झालेले. विजय पावले काय वेग आहे. बघा प्रशांतजी, आताच होळी पार पडली. होळीमध्ये पुरणाची पोळी दिली जाते. त्या पोळीमध्ये जो अवीट गोडवा असतो ना, त्यापेक्षा ही गोडी गोलंदाजी. प्रचंड ज्या प्रीतीचा वेग आहे, ज्या पद्धतीने टप्पा आहे. उगाच 32,50,000 कोणीही बोली लावणार नाहीये. भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्व येथे देखील कंट्रोल असला. या षटकातील हा दुसरा डेंजर वन. एका षटकामध्ये 2 खराब चेंडू बघायला मिळाले. हेच तर क्रिकेट आहे. एका क्षणाला राजा, दुसऱ्या क्षणाला रंक. मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चरणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. आणि येथे तोच रूल माझ्या देखील लक्षात आहे, परंतु पंचांनी का घोषित केलेलं नाहीये ते मात्र अधिकृत स्वरूपामध्ये आपण जरूर पाहूयात. आतापर्यंत जो अधिकृत रूल आपण पाहतोय, दोन्ही डेंजर वन जर असतील तेव्हा मात्र गोलंदाज चेंज जरूर केला जातोय, परंतु पंचांचा जो इशारा आहे बघा, ज्यावेळेला नोबलचा इशारा देण्यात आला तेव्हा गणेशजी गायकवाड यांनी इशारा दिला होता की दोन्हीही चेंडू डेंजर वन नसावेत, म्हणून गोलंदाज चेंज करण्यात आलेला नाहीये. आणि मेरीबोलॉन क्रिकेट क्लब प्रशांतजी जे रूल आहेत त्या रूलला अधिकृत स्वरूपामध्ये आम्ही पोहोचवतोय, जरी आम्ही पंच नसलो तरी देखील, कारण या रूलची हाताळणी आम्ही केली होती.
जेव्हा संजय पाटील जे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका अदा करतात त्यांना मी हा प्रश्न विचारला होता की एक्झॅक्टली नो बॉल कसा दिला जातो नो चेंडूनंतर, तेव्हा त्यांनी उल्लेख केला होता की पंचांनी जर दोन्ही वेळेला डेंजर वनचा इशारा केला असेल तर गोलंदाज चेंज केला जातो अधिकृत स्वरूपामध्ये. आणि म्हणून जे आमचे लाडके खेळाडू आले होते त्यांच्यासाठी देखील पारदर्शकतेसाठी ही महत्त्वपूर्ण उद्घोषणा आम्ही करतोय. बाकी समजदार को इशारा काफी होता है. सध्याच्या घडीला 5 धावा फलकावर. पंचांचा इशारा वाईट बॉल आहे आणि आपण लगेच उद्घोषणा करत नसतो प्रशांतजी. त्याचं आणखीन एक कारण, मैदानाच्या आतमध्ये पंच आहेत, ते सक्षम आहेत आणि त्यांचा देखील आदर करता आला पाहिजे. 6 धावा 6 रन्स विदाउट लॉस. आणि पंचांनी सांगितलंय की दोन्हीही वाईड आल्यानंतर जी फ्रीड ती मात्र सातत्यपूर्ण रे अविरत अखंड आणि सदोदित पाहायला मिळते, कंटिन्यू पाहायला मिळते. धावा कमी आलेल्या आहेत परंतु कंट्रोल थोडंसं ढासळलेलं आहे. एका गोलंदाजासाठी किती महत्वपूर्ण या गोष्टी असतात. विजय पावले वन्स अगेन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलकस शॉर्ट लेग परिकक्षामध्ये या फटक्याला सजवलं आणि धावसंख्या धीम्या गतीने पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. 7 या अंकावर 7 रन्स आहेत प्रोग्रेस कार्ड वरती. एका षटकामध्ये 2 नो 2 वाईट तरी देखील धावा कमी आलेल्या आहेत. वन ऑफ द सुपरस्टार क्रिकेटर फलंदाजी मार्कवर आहे ऋतिक गुजर. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु काय फिल्डिंग आहे. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं डीप मधून. प्रशांत पिंगळे यांना आपण पाहू शकाल, जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालाय आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती. कंप्लीट एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर. आदरणीय सन्माननीय प्रकाशरावजी गाडेकर बापूजी ज्यांनी या स्पर्धेकरिता तब्बल 1,51,000 रुपये सौजन्य केलेले आहेत. एक दानशूर असं हे व्यक्तिमत्व. बघा प्रशांतच्या आयुष्यामध्ये जर उच्च शिखरावरती पोचायचं असेल तर पाणी आणि विचार या 2 गोष्टी आवश्यक आहेत. आता पाणी जर अस्वच्छ असेल तर आरोग्य बिघडू शकतं आणि विचार जर खराब असतील तर आयुष्याची वाट लागू शकते. आणि या दोन्हीही गोष्टी अगदी यशस्वी स्वरूपामध्ये उच्च विचारसरणीचे जनक कोण असतील, थोर समाजसेवक कोण असतील आणि दानशूरपणाचं दुसरं नाव कोण असेल तर प्रकाशरावजी गाडेकर बापूजी ज्यांनी तब्बल 1,51,000 रुपये सौजन्य केले त्या स्पर्धेकरिता. इतरही दात्यांची नावं जसजसा आपल्याला वेळ मिळेल आपण चर्चा करूयात. सध्या 9 धावा आहेत फलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज खूप मोठा सुपरस्टार, इचलकरंजी क्रिकेटला पडलेलं एक गोंडस गोमट आणि सोनेरी स्वप्न जावेद संधी. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्याने अक्षरशः दणानून सोडली. काय प्रदर्शन केलं. खऱ्या अर्थाने संजू मालक प्रेमी जयसिंगपूर या संघाकडून तो खेळला होता. पहिल्या क्रमांकाचे धनी ठरले. 2,51,000 रुपयांच्या पारितोषिकावर ते आपलं नाव कोरलं आणि त्या संघाचा हुकमी इक्का सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे जावेद संधी. खूप प्रेम मिळालेला आहे अनेक प्रेक्षकांचा देखील जावेदला. टॅप स्ट्रोक स्ट्रोकवरच्या दिशेने आपण पाहतो या फटक्याला सजवलंय. इथे देखील सिंगलच येणार. जेव्हा तुम्ही भरपूर मेहनत करता, सफलता की एक खास अदा है वो मेहनत करने वालों पे फिदा है. आणि हे मेहनती खेळाडू आहेत, उगाच ही उंची मिळवलेली नाहीये. आज विजय पावलेला आपण पाहतोय, जावेद संधीला पाहतोय, नितीन माटुंगेला पाहतोय, संदीप मकवाना यांना आपण पाहतोय, खास करून ऋतिक गुजर असेल. हे खेळाडू उगाच मोठे झालेले नाहीयेत. या यशामागे फार मोठा संघर्ष राहिलेला आहे. बघा बदक जेव्हा एखाद्या जलप्रवाहामध्ये तरते सर्वांना असं वाटतं की काय बदकाची मजा आहे, परंतु त्या बदकाचे लटपटणारे पाय फार कमी जणांनी पाहिलेले असतात जे पाण्याच्या खाली असतात. तसा या खेळाडूंचा प्रवास राहिलाय. फार मेहनत केलेली आहे तेव्हा कुठेतरी जाऊन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे उंची गाठलेले आहे. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण जावेद संधी यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट. 10 धावा फलकावर. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. ओहो हो, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. आणि जेव्हा जेव्हा चुकी होते क्रिकेटच्या खेळामध्ये दगडी चाळूमधून एकच आवाज येतो,
चुकीला माफी नाही. आणि जशी क्षेत्ररक्षकाने चुकी केली तसा लगेच भुर्दंड देखील या ठिकाणी भोगावा लागलाय. आणि हे बघा, हे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्या कारणास्तव धावफलकाला हलकेसे पंख लागलेले आहेत. प्रोग्रेस कार्ड जाऊन पोहोचतंय 14 या अंकावर. गोलंदाजी चांगली आहे, परंतु क्षेत्ररक्षण फार मॅटर करतं क्रिकेटमध्ये. जर तुमच्या संघाचं क्षेत्ररक्षण थोडं जरी डळमळीत झालं तरी अतिरिक्त धावा खर्च होत असतात. लॉफ्ट केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, फटका दर्जेदार आहे, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, दमदार. चेंडू सीमा रेषा पार आणि पंच सांगतायत घ्यावी एखादी तान, काळजात घुसावी कट्यार, चेंडू सीमा रेषा पार. आणि पंचांचा इशारा आहे हा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने थोडासा सुटकेचा निश्वास टाकलाय, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जणू काही कसोटी क्रिकेट सुरू आहे की काय असाच आपल्याला दिलासा मिळत होता, परंतु हा चौकार आलाय आणि या लिमिटेड षटकांचे सामने या ठिकाणी सुरू आहेत हे दर्शवणारा हा फटका होता. काय पेटी पॅक साइड आहे. एकाच संघामध्ये जावेद संधे आणि विजय पावले, स्ट्रॉंग कॉम्बिनेशन आहे. गोलंदाज दर्जेदार आहेत. येथे इनफिल्डच्या वरून खेळलेले आहेत वाईड श्लोकांच्या दिशेने आणि विजय पावले. काय प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. कष्टाविन फळ नाही, कष्टाविन राज्य नाही आणि आळसे कष्ट चुकविती हीन जन. काय जबरदस्त एक क्षेत्ररक्षण बघायला मिळालं संघाकरिता. विजय पावले, वन ऑफ द फायनेस्ट ऑलराउंडर इन टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री. 20 धावा कंप्लीट. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. धावचीची संधी बनले. डिरेक्ट हिट जर झाले असते तर फलंदाजाचं काम तमाम झालं असतं. बघता बघता 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20 धावा फलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना परशुराम तावरे, क्रीडा प्रबोधिनी कापसे या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. बघा प्रशांतजी, आपण पहिल्या क्रमांकाविषयी चर्चा केली, आता आपण दुसऱ्या क्रमांकाविषयी चर्चा करूयात. 1 लाख आणि 1,000 पारितोषिक आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे. द्वितीय क्रमांकाकरिता जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांचं मौलिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांच्या सौजन्याने 1 लक्ष आणि 1,000. बघा, आयुष्यामध्ये जर तुमचं ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठीच घ्यावी लागते. फक्त बोलून काही गोष्टी होत नसतात, त्यासाठी प्रयत्न देखील करावे लागतात. आणि जगताप कॉर्पोरेशन मुंबईचं जे कार्य आहे हे सदोदित काळासाठी अजरामर राहणार आहे. द्वितीय क्रमांकाकरिता तब्बल रोख रक्कम 1 लाख आणि 1,000 सौजन्य केलेले आहेत. तृतीय क्रमांकाकरिता आदरणीय शशिकांतजी खोत साहेब हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपण समाजाचं देखील काहीतरी देणं लागतो, हा विचार ज्यांच्या आचरणामध्ये, त्यांच्या माध्यमातून 31,000 रुपये रोख रक्कम. 20 धावा आहेत फलकावर. बरोबर 2 षटकांचा खेळ. तो कंप्लीट. आणखीन एक ISPL सुपरस्टार मैदानामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये विक्की पुजारी, फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद या संघाकडून ज्याची वर्णी लागली होती इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ISPL सुपरस्टार सध्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि म्हणून येथे गुणवत्तापूर्ण खेळ तुम्हाला बघायला मिळेल. अगदी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीचं महत्त्व जास्त असायला हवं आयुष्यामध्ये. आणि येथे ज्यांनी अखंड भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा नकाशा गाजवलेला आहे, दणाणून सोडलेला आहे, अशा ISPL सुपरस्टार सध्या मैदानामध्ये आहेत. विक्की पुजारी षटकातील पुढील बॉल घेऊन डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. डेंजर एंडने थ्रो व्हायला हवा होता अशी देखील आशा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते यष्टीरक्षकाकडून. फारच अफलातून स्वरूपाचा खेळ सध्या सुरू आहे. 14 चेंडू आणि 21 धावा विदाउट लॉस. ऋतिकला आपण पाहतोय, या नावाची चर्चा झाली पाहिजे. वय कमी आहे परंतु ऋतिकचं काय टॅलेंट आहे. या आधीच्या सामन्यामध्ये कामगिरी चांगली राहिली होती. त्यांच्या आयुष्यामधील सर्वाधिक संस्मरणीय अशी ती लढत. 2.5 तास तो सामना प्रदीर्घ बघायला मिळाला. वेळेचा विचार देखील आपण करणार आहोत, किती वेळ खर्च केली जाते. फुलटॉस बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट.
चेंडू सीमा रेषेच्या पल्लीकडे, हा चौकार. प्रशांतजी, चेंडू निघून गेलेला आहे सीमारेषा पल्लीकडे, यामध्ये नाहीये दुमत. आणि ह्या चौकाराने प्रेक्षकांचं देखील मिळवलेलं आहे बहुमत. आणि फलंदाज थोडीशी गाजवतोय हुकूमत, गाजवावी देखील लागेल. धावा चांगल्या उभाराव्या लागतील. समोरच्या संघाचा बॅटिंग लाईनअप बघा, समोर भीम पराक्रमी खेळाडू आहेत आणि त्या अनुषंगाने चांगल्या टोटल पर्यंत पोहोचावी लागेल या मॅच मध्ये. इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की आम्ही 70+ पर्यंत पोहोचणार. बघूयात किती धावा परिपूर्ण केल्या जातील. वन्स अगेन रिव्हर्स अटेम्प्ट. टिप मध्ये चेंडू निघून आलाय. ओहो हो, धावचित होण्याची दाट शक्यता. पुन्हा एकदा जीवनदान. आयुष्यमान भवचा हा आशीर्वाद. आणि भरपूर वेळा संधी निर्माण झाल्या होत्या, परंतु फलंदाजांच्या समवेत जरूर नशीब. 25 धावा प्रोग्रेस कार्ड वरती, 26 धावा प्रोग्रेस कार्ड वरती सद्यस्थितीमध्ये परिपूर्ण. 2.4 2 षटके आणि 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे. सुपर क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. डेलिकेटली टच केलं होतं. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेटमध्ये काही चेंडू असेच असतात. विकी वंस अगेन. क्या बात है. विकीने खूप चांगल्या रीतीने षटक हाताळलेलं. बघता बघता 3 षटकांचा खेळ फिनिश झालेला आहे आणि 26 धावा आहेत फलकावर. ऋतिक गजर आणखीन एक सुपरस्टार, ISPL स्पर्धा गाजवलेला क्रिकेटपटू श्रीगोंदा अहिल्यानगर हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोग्रेस कार्डवरती जर आपण पाहिलं तर ह्या स्पर्धेकरिता खूप चांगल्या रीतीने सौजन्य रिटायर्ड हटच्या माध्यमातून इथे रिटायर्ड आउटच्या माध्यमातून इथे आपण पाहू शकाल. हे चलचित्र ऑन स्क्रीन आपल्याला दाखवलं जात आहे. 26 धावा. बघा, युट्यूब करिता आदरणीय राजू इनामदार आणि आदरणीय सनी जकाते यांच्या माध्यमातून देखील खूप चांगल्या पद्धतीचं सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. साऊंड करिता आदरणीय भिकाजी देवकर यांनी आकर्षक स्वरूपातील औदार्यशील भूमिका दाखवलेली आहे. सरांचे मनपूर्वक आभार. मंडप व स्टेज सौजन्य आदरणीय प्रवीणजी काळबर आणि आदरणीय अर्जुनजी पाटील यांनी केलेला आहे. त्यांचे देखील शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि स्पर्धेकरिता लागणारे सर्व चेंडू स्वर्गीय हौसाबाई कृष्णात सोनुले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सचिनजी सोनुले. आणि समोर जी LED स्क्रीन आपण पाहतोय, अर्थातच सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल यांच्या माध्यमातून हे सौजन्य लाभलेलं आहे. सर्व दात्यांचे मनपूर्वक आभार. आयोजक लगेच रेडी होत असतात, परंतु महत्वाचे आहेत ते प्रायोजक. प्रायोजकांशिवाय स्पर्धा नियोजित करणं फार कठीण आहे आणि सर्व प्रायोजकांचे खूप खूप आभार. 3 षटकांमध्ये 3 सुपरस्टार आपण पाहिलंय. पहिल्या षटकामध्ये विजय पावले, दुसऱ्या षटकामध्ये जावेद संधी, तिसऱ्या षटकामध्ये विक्की पुजारी, त्या चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विजय आलेले आहेत. चांगल्या गोलंदाजीचं हे पृथक्करण आहे. विजय पावले यांच्या माध्यमातून क्लास अँड क्वालिटी बॉलिंग, स्वीट अँड स्मार्ट, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजीचं हे विघटन आहे, विश्लेषण आहे, पृथक्करण आहे. चांगली सुरुवात झाली या षटकाची. येथे देखील पूर्णपणे कांतीहीन फलंदाजांना ठरवित असताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी संपूर्ण भारतीय क्रिकेटला आपलं नाव घेण्यास भाग पाडले. त्यांचं नाव आहे विजय पावले आणि नावाप्रमाणे प्रत्येक चेंडूवरती एक एफर्ट्स घेतले जातात. 27 लॉस ऑफ 1 विकेट.
वेळेचा विचार आपण जरूर करणार आहोत या सत्राकरिता. आतापर्यंत 10 वाजून 31 मिनिटे झालेले आहेत. हे सत्र जेव्हा सुरू झालं होतं पंच दर्शवित असताना वाईट बॉल, खराब चेंडू, समवेत 1 बाउन्सचे देखील संकेत देण्यात आलेले आहेत. ती वॉर्निंग गोलंदाजापर्यंत पोहोचवली जाते. 10 वाजून 8 मिनिटांनी हा सामना सुरू झाला होता आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर 24 मिनिटे खर्च करण्यात आले आहेत. म्हणजे 3 मिनिटं आणखीन जेव्हा खर्च केली जातील तेव्हा मात्र एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड लागणार आहे.
चला पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेने. लॉफ्ट करण्याचं टेम्पटेशन त्या ठिकाणी बघायला मिळालं. गणेशजी, चेंडूंची संख्या सांगा जरा आमच्या गुणलेखकांच्या माहितीसाठी. 3 चेंडू झालेले आहेत. ओके, धन्यवाद. आता 3 चेंडू परिपूर्ण झालेले आहेत आमच्या लाडक्या दोन्ही गुणलेखकांच्या माहितीसाठी. गणेशजी गायकवाड, वन ऑफ द बेस्ट अंपायर स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो, नो लुक नो लुक नो लुक नो लुक नो लुक, बाय हुक बाय क्रूक, आणि समवेत नो चेंडू देखील आहे. क्या बात आहे. बघा, ह्या फटक्याचं तुम्हाला तत्काळ पुनरावलोकन बघायला लागेल. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. आणि फलंदाजाने फटका खेळलाय नो लुक बाय हुक बाय क्रूक, आणि समवेत केलेले आहेत 4 धावा बुक. या बात आहे. प्रॉपर नो लुक होता. चेंडूवर कुठल्याही प्रकारची नजर नव्हती. अशा प्रकारचे फटके हार्दिक पांड्या फार मोठ्या प्रमाणावरती खेळतात, आणि सध्या तो फटका प्रथमेशच्या बॅटमधून आलाय. खूप चांगल्या रीतीने टायमिंगला प्राधान्य दिलं, आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूवरची नजर जरी डळमळीत झाली असेल तरी देखील चांगला चौकार आपण पाहतोय. 33 लॉस ऑफ 1 विकेट. नो बॉलचा देखील इशारा. आता फ्री हिट आहे. चांगला फटका कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये खेळलेला. सिंगल तर आले. प्रथमेशला कोण विसरेल. सुपर ओव्हर मध्ये प्रशांतजी आपण पाहिलं होतं, जिथे टार्गेट होतं 17 धावांचं. प्रथमेशने जे 2 षटकार खेचले त्यामुळे सामन्यामध्ये कमालीची रंगत निर्माण झाली. सुपरस्टार आयकॉन. आणि या मॅच मध्ये देखील एक नो लुक स्ट्रोक प्रथमेशच्या बॅटमधून बघायला मिळाला. विजय पावले बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. दोन्ही खेळाडू ISPL खेळलेले. एका बाजूने मिस्टर ऋतिक गजर, श्रीगोंद्याचा ब्रँड. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल मांगले गावचा कोहिनूर, लोहा लोहे को काटताय. दोन्ही खेळाडू मातब्बरत. ओहो, काय वेग होता, परंतु येथे वाईट बॉल. हा जो स्पेल आहे विजय पावले यांचा, फार कमी वेळा अशा प्रकारे स्पेल हाताळताना आपल्याला बघायला मिळाले असतील, जिथे वाईड आणि नो चेंडूंची संख्या थोडीशी मोठी आहे. स्कोर फलक जाऊन विसवलेला आहे प्रोग्रेस कार्ड वरती. 35 या अंकावरती प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी कापसे टीम 35 या धाव संख्येवर. टॅप स्ट्रोक चांगल्या टप्प्यावरती चेंडू बघायला मिळाला. प्रॉपर गुडलेन स्पॉट. देर इज नो एनी काइंड ऑफ चान्स फॉर बॅटर. जास्त रूम दिला नव्हता. विकेट हिटिंग गोलंदाजी. 36 धावा झालेल्या आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय रोमहर्षक उत्साहवर्धक क्रिकेटचा नेत्रदीपक आरसपाणी लावण्यखणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा. याची देहा याची डोळा. प्रेक्षक झालेले आहेत गोळा. 1,51,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा बघण्याकरिता नामदार चषक कागल. काय क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. ते जेवढा चांगला चेंडू होता तेवढा बहारदार आणि असरदार फटका देखील खेळला प्रथमेश यांनी. प्रॉपर ऑफ ड्राईव्ह. बघता बघता 4 षटक समाप्त झालेले आहेत आणि 37 धावा फलकावरती. अगदी प्रथम फलंदाजी करत असताना परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी कापसे या संघाच्या माध्यमातून परिपूर्ण झालेल्या आहेत. 4 षटकांच्या अखेरीस 37 धावा आणि 1 गडी गारद. ऋतिक गजरला आपण पाहू शकाल 13 चेंडूंमध्ये 20 धावांची एक संयमी खेळी साकारतात. आक्रमकता आणि संयम यांचा योग्य मिलाफ आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक गजर यांच्या खेळीमध्ये. दुसऱ्या बाजूने प्रथमेश चांगली साथ आणि सोबत देत आहेत. इथे पार्टनरशिपची आवश्यकता आहे. अजून हे 12 चेंडू तुमच्याकडे शेष आहेत. या 12 चेंडूंमध्ये जवळपास 30 ते 35 धावा जर जोडल्या तर एक चांगली फायटिंग टोटल उभी राहू शकते. क्रिकेटचा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. 15 मार्च 1877 मध्ये क्रिकेट या खेळाचा शोध लागला 148 वर्षांपूर्वी. आणि तेव्हापासून आजपर्यंत लेदर बॉल क्रिकेट असो की मग टेनिस बॉल क्रिकेट असो, दोन्हीही स्तरांवरचं क्रिकेट हे अगदीच झेप घेत असताना पाहायला मिळतं. आणि येथून गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात पंचांच्या माहितीसाठी.
27 पेक्षा आता जास्त मिनिटे खर्च झालेले आहेत, म्हणून एका क्षेत्ररक्षकाचा जो भुर्दंड आहे तो भोगावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. अमन आवटे युवा मंच कोल्हापूर टीम. आता 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर राहतील. नाही, तो टाइम मायनस केला आमच्या लाडक्या खेळाडूंच्या माहितीसाठी. तो वेळ ग्राह्य धरलेला नाहीये. बघा, खेळाडूंच्या माहितीसाठी 10 वाजून बरोबर 8 मिनिटांनी सत्राला सुरुवात झाली होती आणि आता 10 वाजून 44 मिनिटं झालेले आहेत. 27 मिनिटांनंतर आम्ही उद्घोषणा केलेली नाहीये. खेळाडूंच्या माहितीसाठी 36 मिनिटांनंतर उद्घोषणा केलंय. ज्या वेळेला काही प्रलंबित काळ आपण अनुभवला होता तो काळ काउंट केलेला नाहीये. गणेशजी गायकवाड, आपण प्रलंबित काळ काउंट केलेला नाहीये. 10 वाजून 8 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली होती आणि 36 मिनिटांनंतर आम्ही उद्घोषणा केलंय. जो काही वेळ वाया गेला होता तो मात्र आपण काउंट केलेला नाहीये. खेळाडूंच्या अगदी पारदर्शकतेसाठी हे सांगणं फार आवश्यक आहे. त्यांचे देखील जे ऑब्जेक्शन असतात ते योग्य आहेत, कारण थोडासा व्यत्यय आला होता आणि त्या कारणास्तव ऑब्जेक्ट करण्यात आलं होतं. 4 षटकांचा खेळ संपन्न, 37 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5 कडे आपण वळूयात. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती अजय यांना आपण पाहतोय. येथून प्रथमेश आपल्या गाडीचा गिअर चेंज करणार किंवा नाही ते बघण्यासारखं आहे. शर्यत वाहनांची असो की मग आयुष्याची, जो योग्य वेळेवरती गाडीचा गिअर चेंज करणार तो जिंकणार आहे. चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याकरिता प्रथमेशच्या बॅटमधून लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका, वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषेच्या पलीकडे प्रथमेश चव्हाण ब्रँडेड चौकार, 4 धावा आणि या चौकाराच्या सहाय्याने 41 धावा परिपूर्ण. काय फटका खेळलेत. प्रॉपर चेंडूच्या रेंज मध्ये पोहोचले, ऑफस्टमच्या पलीकडे शफल झाले आणि त्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून एक देखणा नेत्रलोचक स्वरूपातील चौकार आलाय. 41, लॉस ऑफ 1 विकेट. अजय पुनश्च एकदा जाऊ दिलेल्या चेंडूला वाईट बॉल, खराब चेंडू. गणेश गायकवाड सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. एक्युरेट पंचांची भूमिका या ठिकाणी आकारली जाते, साकारली जाते. सध्या अलिमदार हे नाव फार चर्चेत आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट असो की वन डे क्रिकेट असो, सर्वात जास्त पंचांची भूमिका ज्यांनी साकारण्याचा रेकॉर्ड केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी सेंटरला हा फटका सजवण्यात आला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, या महत्वपूर्ण धावा ठरणार आहेत. कारण पहिल्या सामन्याचा इतिहास जर आपण तपासून पाहिला, 46 धावा डिफेंड करण्यामध्ये सुयश प्राप्त करणारा हा संघ आहे. म्हणून जर 70 पर्यंत पोहोचतायत तर खूपच आकर्षक स्थितीपर्यंत महत्वपूर्ण विजय आपल्या शिरपेच्या मध्ये जरूर होऊ शकतात. बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे. जेव्हा आपण परशुराम तावरे क्रीडाप्रेमी क्रीडा प्रबोधिनी कापसे संघाचा विचार करतो, बॉलिंग युनिट त्यांच्याकडे देखील मजबूत आहे. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. प्रथमेश चव्हाणच्या बॅट मधून चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. दिल एक मंदिर तू एक मूर्त है, क्या बताओ प्रथमेश साहब, ये स्ट्रोक कितनी खूबसूरत है, लाजवाब है. वा रे वा, काय फटका आहे. क्रिकेटचा मादक आणि अनुवादक मास्टर क्लास येथे अनुभवायला मिळाला. प्रथमेश, खेळाडू काय सांगताय, चेंडू हवाय का? चेंडू जाऊ द्या. ग्राउंड स्टाफ लगेचच मैदानामध्ये. सांघिक स्वरूपातील अर्धशतक कंप्लीट झालंय. झाडावर बसलेला पक्षी कधीही त्याला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्या फांदीपेक्षा स्वतःच्या पंखांवर जास्त विश्वास असतो आणि तो आत्मविश्वास प्रथमेशने या खेळीमध्ये दाखवून दिलाय. 7 चेंडूंमध्ये सुरुवात थोडीशी धीमी केली होती, थोडेसे सांभाळून खेळत होते, परंतु जसं या 5व्या षटकाला प्रारंभ झालाय परिपूर्ण स्वरूपामध्ये इंजिन गरम झालेलं आहे प्रथमेश चव्हाण यांचा. आणि आता 7 चेंडूंमध्ये 18 धावा. आणखीन एक चेंडू जाऊ द्या मैदानामध्ये चॉईस करिता. तो इशारा पंचांचा पोहोचला गेलाय. 50 धावा कंप्लीट, 50 अप, लॉस ऑफ 1 विकेट. प्रेक्षकांच्या तौबा गर्दी. खूप चांगल्या रीतीने हे प्रेक्षक स्पर्धेकडे वळालेले आहेत. जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसतशी प्रेक्षकांची संख्या देखील वृद्धिंगत होत असताना आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय हसनजी मुशरफ साहेब, विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नंदुरबार जिल्हा यांच्या प्रकट दिनानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. श्रावण बाळ
म्हणून सर्वश्रुत आहेत, महाडॉक्टर म्हणून ज्यांचा उल्लेख 7,000 कोटींचा निधी. जुना चेंडू हवा आहे, लक्षात ठेवा ग्राउंड स्टाफच्या माहितीकरिता. आणि त्यांच्याच प्रकट दिनानिमित्त अतिशय दर्जेदार मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपण पाहतोय. या कागल गावाचे आभूषण आणि कोल्हापूर नगरीचे भाग्य विधाते आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे नामदार चषक 2026 आपण पाहतोय. साडेचार षटकांचा खेळ कंप्लीट. प्रथमेशने सजवलेले फटके बघा मैदानाच्या चहूबाजूंनी खेळतात आणि खास करून तंत्रशुद्ध फटक्यांची निवड मोठ्या प्रमाणावरती आहे, ज्यामध्ये कव्हर ड्राईव्ह देखील आपण पाहिलेले आहेत, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह देखील पाहिलेले आहेत, इनसाइड आउट देखील खेळण्याचा प्रयत्न करतात. हा स्पर्धेचा आता रूल खेळाडूंपर्यंत पोहोचवला जातोय. जर मॅच बॉल गहाळ झाला तर संयोजकांचं असं म्हणणं आहे की नवीन बॉलच यूज करावा लागेल. प्लेइंग कंडिशन हे नेहमी आयोजक देत असतात आणि ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या, त्या नियमाचं आपण पालन करावं. 4.5 षटकांच्या समाप्ती अखेर 50 धावा आणि अनेक चांगले फटके. ज्या प्रेक्षकांना फलंदाजीचे वेध असतात त्यांच्याकरिता खूप चांगली ट्रीट आहे. टेक्निकल अँड एलिगन्स या दोन्ही गोष्टी दाखवल्या गेल्यात प्रथमेश च्या खेळीमध्ये. पुन्हा एकदा अजय आपल्या गोलंदाजी मार्कवर 5व्या षटकामधील चौथा चेंडू घेऊन. खूप जास्त वेळ खर्च झाला या सत्राकरिता. आतापर्यंत 44 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत या सत्राकरिता. लेग बाईटचे संकेत मेरीबॉलॉन क्रिकेट क्लब रूल नंबर 23 गणेश गायकवाड यांच्या माध्यमातून. चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर जेव्हा जमिनीलगत चेंडू राहतात, राईज प्रॉपर होत नाही, तेव्हा फलंदाजासमोर खूप मोठा यक्ष प्रश्न निर्माण होतो. ते घडलं प्रथमेशच्या बाबतीमध्ये. थोडंसं स्पीडअप करा खेळायला प्लीज, रिक्वेस्ट आहे संपूर्ण संयोजन समितीची. येथे देखील वाईट बॉल. या सत्रामध्ये अवांतर धावा फार मोठ्या प्रमाणावरती खर्च केल्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या अमन आवटे युवा मंच कोल्हापूर या टीमने अगदी वृद्धिंगत असे स्वरूप आणि इथून लगेच चॅलेंज करण्यात आलेला आहे या निर्णयाला. थर्ड अंपायर बघूयात नक्की काय सांगतात. चेंडू वाईड आहे किंवा नाही याकरिता थर्ड अंपायर रेफर करण्यात आलेला आहे. आपण पंचांच्या विश्वाविषयी चर्चा करत होतो. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर रुडी कर्टजन असे पंच होते. 208 सामन्यांमध्ये त्यांनी पंचांची भूमिका अदा केली. वन डे फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक पंचांची भूमिका अदा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावरती होता. तो देखील अलिमदार यांनी ब्रेक केला. आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त स्टीव्ह बकनर 115 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका अदा केली होती. तो देखील रेकॉर्ड अलिमदार यांनीच ब्रेक केला. आणि आताच जे 2024चं विश्वकरंडक परिपूर्ण झालं. खऱ्या अर्थाने नितीन मेनन एकमेव पंच भारतीय पंच होते ज्यांची नियुक्ती करण्यात आली होती विदेशामध्ये. हे भारतासाठी फार अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट. सध्या आमच्या टेक्निकल रूम मध्ये हेमंत परदेशी आहेत आणि त्यांचा इशारा इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल. धन्यवाद पंच हेमंत परदेशी यांचा हा इशारा. रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे. गणेश गायकवाड यांनी जो व्हाईट बॉल दिला होता तो फेटाळून लावलाय थर्ड अंपायर यांनी. यावेळेला आपण पाहू शकाल चांगला फटका षटकार आलेला आहे. चांगले फिनिशिंग टच या ठिकाणी अदा केले जात आहेत. जो संयम दाखवला होता त्या संयमाला आता आक्रमकतेचं स्वरूप दिलेलं आहे आणि बघता बघता धाव फलक एका आकर्षक स्थितीमध्ये पोहोचलं गेलंय. ॲक्युरेट प्रोग्रेस कार्ड वरती
57 धावा कंप्लीट. बघा, ज्या व्यक्तीकडे शक्ती देखील आहे आणि युक्ती देखील आहे, तो व्यक्ती क्रिकेटच्या विश्वामध्ये नेहमीच सक्सेसफुल आहे. काय सुंदर सुरुवात, फार धीमी सुरुवात होती. जर आपण विचार केला ऋतिक गजर यांचा, तर आतापर्यंतचा स्ट्राईक रेट 100 ते 150चा होता, परंतु आता बरोबर जसं हे सत्र समारोपाकडे वळू लागलंय, अटॅकिंग अप्रोच धारण केलाय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 57 धावा आणि 1 गडी गारद, ज्यामध्ये 26 धावांचं योगदान आहे ऋतिक यांचं. आणि प्रथमेश 8 चेंडूंमध्ये 18 धावांची खेळी परिपूर्ण करतोय. चांगल्या रीतीने या स्कोर फलकाला हलतं ठेवण्यात आलेलं आहे. एका स्ट्रॉंग बॉलिंग युनिट समोर, ज्या संघामध्ये जावेद संधी आहेत, विजय पावले आहेत आणि त्यानंतर आपण खास करून विकी पुजारी यांना पाहिलं, एका स्ट्रॉंग बॉलिंग युनिट समोर 5 षटकांमध्ये 57 धावा करून दाखवलेल्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी कापसे या टीमने, म्हणून फलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल. समोर गुणवत्तेने ठासून भरलेले गोलंदाज जरी असेल, म्हणून असं म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये कधीही नावाला खेळायचं नसतं. तर तुम्ही जो चेंडू होतो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो न्याय या ठिकाणी मिळवून दिलाय. प्रॉपर आक्रमकता देखील आहे आणि संयम देखील आहे. आणि प्रथमेश तो मात्र खऱ्या अर्थाने मास्टर माइंड बॅटिंग करतो या मॅच मध्ये. आता शेवटच्या षटकाला सुरुवात झालंय. गोलंदाज अवधूत बॉलिंग ट्रॅकवर. थोडीशी त्वरा करा. आतापर्यंत 47 मिनिटं खर्च करण्यात आलेल्या आहेत या 5 षटकांकरिता. मध्यंतरी एक व्यत्यय देखील आला, त्या कारणास्तव यावेळेस मात्र पुलचा फटका आहे. पॉवरफुल, वंडरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल. प्रथमेश चव्हाणच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. उंच माझा झोका, फलंदाजाला मिळाला मौका आणि त्यावरती षटकार ठोका. क्या बात आहे. प्रथमेश या षटकाराच्या साहाय्याने आतापर्यंत 63 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचं येणं उर्वरित. 9 चेंडूंमध्ये 24 धावांची एक अखंड तांडव, अग्निदिव्य पेलणारी खेळी साकारलाय प्रथमेश यांनी आणि संघाला मात्र सुस्थितीमध्ये घेऊन आलेले आहेत. फलंदाजी खरोखरच उल्लेखनीय आहे, कौतुकास पात्र आहे. बघा प्रशांतजी समोर किती स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक आहे आणि त्या विरुद्ध केलेली ही बॅटिंग. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, वाईड यॉर्क त्या ठिकाणी बघायला मिळाला. 4 फेब्रुवारी कर्करोग दिन आहे आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये यॉर्कर ही कॅन्सर डिलिव्हरीज आहे. आणि जेव्हा बचावात्मक धोरण अंमलात आणलं जातं तेव्हा मात्र वाईड यॉर्कर चे प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावरती केले जातात. षटकारानंतर डॉट आहे, हलकंसं कमबॅक अवधूतच्या माध्यमातून. 63 धावा फलकावर, चांगली टोटल. ज्या रीतीने पहिला सामना गाजवून आलेले आहेत त्या दृष्टिक्षेपातून प्रथम फलंदाजी करत असताना एक फायटिंग स्कोर पर्यंत येऊन पोहोचलाय. परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी कापसे 1 सेकंड लॉफ्ट केलाय. वाईड इश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. प्रथमेश चव्हाणचं इंजिन गरम झालंय. काय बॅटिंग सुरू आहे. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या गळ्यातील ताईत बनतोय. दिस इज नॉट ओनली शॉट, दिस इज अ स्टेटमेंट. आय एम अ गुड प्लेयर, आय एम चॅम्पियन प्लेयर, आय एम आयकॉन. आणि आयकॉनिक खेळी साकारलेले. 11 चेंडूंमध्ये 30 धावांची एक अविस्मरणीय, संस्मरणीय आणि अजरामर खेळी साकारतोय प्रथमेश चव्हाण. 69 धावा कंप्लीट. व्हॉट अ बॅटिंग. खूप चांगली फलंदाजी करून दाखवलेलं आहे. आदरणीय सन्माननीय अमितजी पिष्टे साहेब, विद्यमान नगरसेवक महोदय, सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब आपण यावं आणि सन्मानाने व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. या नामदार चषक कागलच्या भव्य दिव्य क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय अमितजी पिष्टे साहेब आपण आलात, आप आ गए बहार आ गई. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दर्जेदार स्पर्धेमध्ये काय खेळलाय प्रथमेश. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आले पाहिजे. निर्भीडपणे, निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आले पाहिजे. अरे वादळांचं काय आहे, ती येतात आणि जातात, आपण मातीत घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे आणि ती भूमिका साकारलंय प्रथमेश फलंदाजाने. प्रतिस्पर्धी
संघासमोर एक तगडं आव्हान. आणि इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की आम्हाला 70 धावा करायच्या आहेत. बोलले तैसा चाले त्याची वंदाबी पाऊले. बरोबर 70 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचं येणं उर्वरित आहे. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. शब्दांपेक्षा कृती ही सर्वश्रेष्ठ असते. आणि जसे बोलले तसं करून देखील दाखवलंय. इथे धावचीची ही संधी आहे. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो नहीं बोलता हूँ वो डेफिनेटली करता हूँ. तशा स्वरूपामध्ये इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आम्ही 70 धावा करणार. 70 धावा करून देखील दाखवलेल्या आहेत. एक झटका जरूर लागलाय परंतु ऋतिक गजर ISPL सुपरस्टार याने स्वतःची गुणवत्ता दाखवली. जास्त आक्रमक नाही झाला, संयमी खेळ साकारली. त्याला ठाऊक आहे जर आपण पहिल्या सत्रामध्ये 70-75 पर्यंत पोहोचलो तर दुसऱ्या सत्रामध्ये लढण्यायोग्य स्कोर आपल्याकडे उभा राहू शकतोय. म्हणून ऋतिकच्या खेळीचं कौतुक तर करावं लागेल. खूप चांगला नॉक त्याने एस्टॅब्लिश केला. ग्रेट बॅटिंग. लॉफ्टेड ऑफ ड्राइव. ओ हो क्या बात है. जावेद संधी. का मला इचलकरंजीचा टायगर म्हणून ओळखलं जातं, का माझ्या मागे प्रेक्षकांची रेलचेल सातत्यपूर्ण रीतीने बघायला मिळते, याचं खूप चांगलं उदाहरण प्रस्तुत केलं. काय जबरदस्त हा स्टॉप आहे. ग्रेट स्टॉप. जावेद संधी, ब्रँड ऑफ इचलकरंजी. ऍब्सोल्युटली फेनॉमिनल फिल्डिंग. टार्गेटचा विचार जर आपण केला तर सेट करण्यात आलेला आहे 72. 72 धावांचं लक्ष अमन आवटे युवा मंच कोल्हापूर या टीम समोर निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये सेट करण्यात आलेला आहे. म्हणजे बरोबर 12ची सरासरी कायम राखावी लागेल. चला ग्राउंड स्टाफ आपण कृपया करून मैदानाची आखीव रेखीव आखणी करायचे. लवकरात लवकर ताबा घ्यावा. अत्यंत मानाची ही हाफ मॅच समरी तुम्हाला दाखवली जाते, जिथे बघा ऋतिक गजर कशा रीतीने खेळले. 15 चेंडू 26 धावा. खूप रिस्पॉन्सिबल नॉक होता. अक्षय मकवाना आणि रोहित मकवाना आपण लवकरात लवकर ग्राउंडची आखणी करून घ्या. ग्राउंड स्टॉप. त्यानंतर युवराज 10 चेंडू 4 धावा. थोडेसे फ्लॉप बघायला मिळाले. प्रथमेशने मात्र आपलं काम केलं. 14 चेंडू 31 धावा. हा खूपच रिस्पॉन्सिबल नॉक आहे. बघा प्रशांतजी, मानवी आयुष्यामध्ये सर्वात प्रभावी टॉनिक कोणतं असेल तर त्याचं नाव आहे जबाबदारी. एकदा जबाबदारी नावाचं टॉनिक आपण प्यायलं की आयुष्यभर थकवा येत नाही. आपण स्वतः देखील पत्रकार बंधू आहात आणि आपल्याकडे समाजातील ज्या काही समस्या आहेत, त्या तळागाळातील ज्या समस्या आहेत त्या प्रशासनासमोर मांडण्याची फार मोठी जबाबदारी आहे. आणि ते काम करत असताना तुमच्या चेहऱ्यावरचं तेच सांगून जात आहे की तुम्हाला देखील थकवा येत नाही. तुम्ही कुठलंही टॉनिक घ्या, थकवा येतो, परंतु जबाबदारी स्वीकारली की थकवा येणं बंद होऊन जातो. आणि ह्या मॅचमध्ये ते एक रिस्पॉन्सिबल खेळी प्रथमेशने साकारले आणि ऋतिक गजर याचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. थोडासा संयमाने खेळला पण तो संघाला एका चांगल्या टोटल पर्यंत. बघा हा आमचा मुख्य VIP डायस तुम्हाला दाखवला जातो आणि फार मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा आलेले आहेत. प्रेक्षकांशिवाय मजा नाहीये. चहूबाजूने तुम्हाला प्रेक्षक बघायला मिळतील. म्हणतात ना की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. पाण्याशिवाय मजा नाहीये, किंमत नाहीये धरणाच्या मातीला. सुगंधाशिवाय किंमत नाहीये फुलांच्या जातीला. आणि प्रेक्षकांना तुमच्याशिवाय मजा नाहीये या नामदार चषकाला. प्रेक्षक राजांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्याशिवाय स्पर्धेची शोभा अपूर्ण अधुरे. आणि म्हणून सर्व प्रेक्षक महाराजांना अगदी मनपूर्वक आम्ही वंदन करतोय, अभिवादन करतोय. परंतु प्रशांतजी, सध्या इंडियन प्रीमियर लीगने एक वेगळा क्रेज निर्माण केला. कारण अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इंटरनॅशनल मॅच मध्ये जो सर्वात मोठा आकडा आहे, इंडिया वर्सेस पाकिस्तान हा जो जेव्हा सामना झाला MCGच्या मैदानामध्ये 90,228 प्रेक्षक आले होते. आता इंटरनॅशनल कसोटी क्रिकेटचा सामना जो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला, तो सामना म्हणजे ॲशेस सिरीजचा अंतिम सामना पाहण्यासाठी 93,422 प्रेक्षक आले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये IPLचा अंतिम सामना पाहण्यासाठी 1,10,000 प्रेक्षक आले होते. म्हणजे इंटरनॅशनल पेक्षा IPLचा क्रेज जास्त बघायला मिळतोय प्रेक्षकांमध्ये. आणि तो रेकॉर्ड ब्रेकिंग आकडा आहे. आतापर्यंत कुठल्याही स्पर्धेला आलेल्या सर्वात जास्त प्रेक्षकांची संख्या. आणि एकदम इतिहासामध्ये जाऊन बघायचं झालं तर तुम्हाला मी आत्तापासून बरोबर जवळपास 39 वर्ष मागे नेतोय, जेव्हा 1987 मध्ये भारतामध्ये विश्वकर्णक झाला होता. 27,493 प्रेक्षक आले होते सामना पाहण्यासाठी. आणि तशाच रीतीने आज मात्र आपण इतके उल्लेख का करतोय, कारण छत्रपती शाहू क्रीडांगण कागलमध्ये देखील प्रेक्षक कमी नाही आहेत. तिथे देखील प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. आणि सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आणि रेकॉर्ड जर आपण पाहिला
तर अनेक आकडेवारी आपण लक्षात घेतली. गतवर्षी देवा नामदार चषक झालं होतं. 25,000 प्रेक्षक या छत्रपती शाहू क्रीडांगण कागल येथे देखील आले होते. हा देखील रेकॉर्ड. चला आता आपण वळूयात या सामन्यामधील दुसऱ्या सत्राकडे. थोड्याच वेळामध्ये बघा ग्राउंड स्टाफ यांची एक वेगळी मेहनत आहे या स्पर्धेकरिता. म्हणतात ना प्रशांतजी की दिव्याने दिवा जोडला तर दीपमाळ बनते, फुलाने फुल जोडला तर फुलहार बनतो आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होतं. मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी केली तर घर बनते. या सर्व निर्जीव वस्तू एकत्रित येऊन घर साकारलं जात असेल तर आपण कागलकरांनी का दूर राहावं, आपण देखील एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून आदरणीय निखिल कुसळ, प्रशांत दळवी, राहुल सूर्यवंशी, रुपेश बोते, अझरुद्दीन तहसीलदार, विजय गावडे, प्रवीण पिष्टे, धीरज खोत, ब्रह्मा भोगुलकर, दिलीप निंबाळकर, सागर माने, रणजित विटे, विनायक वंडकर, अतिश कांबळे, अमोल शेलार, निलेश कुसाळ, स्वप्नील बोते आणि अक्षय पाटील हे सर्वजण एकत्रित एक सूत्रात गुंफलेलं आहेत. म्हणतात ना की भारताला जेव्हा स्वतंत्र करायचं होतं लाल बाल आणि पाल सगळ्यांना एकत्रित यावं लागलं होतं. युनिटी इज अ स्ट्रेंथ, एकी हेच बळ. अगदी भारतातील सर्वाधिक यशस्वी उद्योजक रतन टाटा यांचं फार वाक्य आहे, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, थोडंफार यशस्वी व्हायचं असेल तर आयुष्यामध्ये हार्डवर्क करायला शिका, परंतु यशाची सर्वोच्च सीमा गाठायची असेल तर टीम वर्क करायला शिका. जेव्हा अनेक हात एकत्रित येतात, जेव्हा आपण एकत्रित एक सूत्रात गुंफलो जातो, त्यानंतर एक महान कार्य होतं आणि कागलकरांनी ती भूमिका साकारलेली आहे. बघा किती मोठी संख्या आहे. निखिल कुसाळ, प्रशांत दळवी, आपण स्वतः दस्तूर खुद्द आमच्या समवेत आहात. राहुल सूर्यवंशी, रुपेश बोते, अझरुद्दीन तहसीलदार, विजय गावडे, प्रवीण पिष्टे, धीरज खोत, ब्रह्मा भोगुलकर, दिलीप निंबाळकर, सागर माने, रणजित विटे, विनायक वंडकर, अतिश कांबळे, अमोल शेलार, निलेश कुसाळ, स्वप्नील बोते आणि अक्षय पाटील. इतकी मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतजी, जर कोणाचा साखरपुडा असला कागलमध्ये, जास्त निमंत्रण देण्याची गरज देखील नाहीये, इतकी मोठी संख्या आयोजकांची आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पावन अशा कागल तालुक्याचे अल्पसंख्याक समाजातील सलग 6 वेळा आमदार आणि 9 वेळा मंत्रिपदाची शपथ घेणारे महाराष्ट्रातील एकमेव अल्पसंख्याक समाजातील मंत्री. आतापर्यंत जलसंपदा, दुग्धविकास, कामगार, वैद्यकीय शिक्षण, विधी व न्याय यांसह कोल्हापूर, वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत. आतापर्यंत 7,000 कोटींचा निधी आणि जिल्ह्यातील मतदारसंघांचा कायापालट करणारे महाडॉक्टर श्रावण बाळ म्हणून सर्वश्रुत आदरणीय सन्माननीय हसनसो नामदार हसनजी मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. काय म्हणावं साहेबांबद्दल, मी तर इतकंच म्हणेन, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा भिजळी काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती, फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे. हसनजी यांच्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. प्रेम तर करावंच लागेल. 7,000 कोटींचा निधी मंजूर केलाय आणि म्हणून साहेबांसाठी या 2 ओळी आपल्याला म्हणाव्या लागतील. खूप चांगलं कार्य आहे सरांचं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. सध्या ग्राउंड स्टाफ मेहनत घेतात. कसं आहे प्रशांतजी, घरी जर आईने झाडू मारायला सांगितला, आईने काही काम सांगितलं, गिरणीमध्ये जरी जायला सांगितलं तरी देखील राडा होऊ शकतोय. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा मैदानाच्या आखणी करण्याचा अगदी तो वेळ येतो, तेव्हा मात्र बघा ग्राउंड स्टाफ किती चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्रिकेटची अक्षरशः सेवा करणारे काही व्यक्ती बोलायने पडद्यामागचे हिरो आहेत. रोहित मकवाना आणि अक्षय मकवाना हे पडद्यामागचे हिरो आहेत. त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. म्हणून ग्राउंड्समॅनचं देखील विशेष कौतुक झालं पाहिजे. मागील IPL मध्ये आपण रोहित शर्माचा फार मोठा उदारमतवादी दृष्टिकोन पाहिला. ग्राउंड्समॅनला जवळपास त्यांनी आपल्या मानधनामधील 50 लाख रुपये सौजन्य केले होतं. मोठ्या मनाचा क्रिकेटर आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा आणि सध्या आपण पाहू शकतात सागर मकवाना मैदानामध्ये आहे ॲज अ ग्राउंड्समॅन आणि रोहित मकवाना ॲज अ ग्राउंडमॅन आपण पाहतोय. खूप मेहनत आहे, खूप मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने मानाचा त्रिवार मुजरा देखील. आयुष्यामध्ये मेहनत करणं गरजेचं आहे. आयत्या पिठावरती रेगा ओढण्यात कुठल्याही प्रकारची मौज नाही, परंतु जर तुम्ही कठोर परिश्रम करणार तर आयुष्यामध्ये एक उच्च श्रेणी जरूर गाठणार. थोडासा प्रलंबित हा काळ म्हणून आपण भरपूर गोष्टींवरती चर्चा देखील केलाय. 36 चेंडूंमध्ये 72 धावांचं टार्गेट निर्धारित स्वरूपातील 6 या षटकांमध्ये. आणि जर आपण आणखीन एका मुद्द्यावरती चर्चा करू, थोडासा वेळ मिळालेला आहे म्हणून. 17 वर्षांचा प्रदीर्घ कालखंड ही स्पर्धा कुठे ना कुठे ठप्प झाली होती.
परंतु त्यानंतर सृजनशील उत्क्रांती कोणी केली? जसं चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं तर नील आर्मस्ट्रॉंगने. कोणी हे सहजगत्या सांगून जातं. विमानाचा शोध कोण लावला तर बोलते राईट बंधूंनी. परंतु 17 वर्षांनंतर नामदार चषकाला कोणी सुरू केलंय असा प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा अक्षय शेळके साहेब, किंग मेकर आणि मास्टर माइंड पर्सनॅलिटी. म्हणून अक्षय शेळके या नावाला विसरू नका. अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना की शिर्डीमध्ये साई, फुलामध्ये जाई आणि जुई, घरामध्ये आई, आणि जर तुम्ही कागल गावामध्ये आलात तर एकच अक्षय भाई ह्या नावाची चर्चा होणार आहे. 17 वर्ष स्पर्धा ठप्प झाली होती परंतु तिला पुन्हा एकदा सुरू केलंय. अक्षय शेळके साहेब प्रेमी आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर हसनजी मुश्रीफ साहेब म्हणजेच अक्षय शेळके सरांकरता जीव की प्राण आहे. आणि त्यांच्या प्रेमाखातर या स्पर्धेचं अगदी भव्य दिव्य आयोजन आता आपण वळणार आहोत. पुन्हा एकदा कोणत्या संघाला सुटलेले आहे हाव, कोण जाणार आहे थोडासा फार खाऊन भाव, कोणत्या संघाची होणार आहे धावा धाव, कारण सुरू होतोय या सामन्याचा दुसरा डाव. दोन सुपरस्टार खेळाडू प्रतीक पाटील एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. कासबा बावडाचा आभूषण. वेळ आम्ही या ठिकाणी उद्घोषित करतोय. जसा पहिला चेंडू रिलीज केला जाईल त्या दुसऱ्या बाजूने कोल्हापुरी तडका आहे. अर्थातच नितीन माटुंगे, लेजंडरी प्लेयर. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. थोडीशी त्वरा करावी विनम्र विनंती. 11 वाजून 10 मिनिटे झालेले आहेत आणि या दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. प्रतीक ऑन स्ट्राइक आहे, लेफ्ट हँडेड बॅटर. प्रतीक करिता सध्या तरी पॉवर प्लेचं बंधन आहे. ऑन साइडला भरपूर जागा रिक्त आहेत. प्रॉपर एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर ऑफ साईडचा विचार जर आपण केला तर एक शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट घेण्यात आलाय. शॉर्ट मिड ऑफ देखील आहे. डीप मध्ये एक वाईडिश लॉंग ऑन. इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय दुरून 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 इनफिल्डच्या वरून. फलंदाज उरलाय गोलंदाजाला पुरून. आणि हा चांगला खरं तर पॉवर प्लेचा हा फायदा आपण पाहिला असेल. पॉवर प्लेचा फायदा घ्यायला अनेक खेळाडूंसमोर प्रेरणा मंच आणि विचार मंच कोणी स्थापित केला त्या खेळाडूचं नाव होतं सनथ जयसूर्या. एक गोलंदाज म्हणून श्रीलंका संघामध्ये आले, फलंदाज म्हणून त्यांना संधी मिळाली आणि जेव्हा जेव्हा पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करायचे तेव्हा तेव्हा अटॅक करायचे. तशी सुरुवात प्रतीकने केलंय. छान रीतीने चौकारानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. केतन एक स्ट्रॉंग लीडर आहे. या आधीच्या सामन्यामध्ये केतनने आपलं कर्णधार पद फार चांगल्या रीतीने भूषवलं होतं. उर्वरित 10 खेळाडूंकडून परफेक्ट प्रदर्शन करून घेणं आणि संघाला लीड करणं केतन या गोष्टी जाणतो. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्यानंतर 2 चेंडू डॉट आलेले आहेत. कमबॅक करावा लागतो क्रिकेटमध्ये. स्टिच इन टाइम सेव्स 9 असं म्हटलं जातं की वेळीच जर उपाय केला तर संभाव्य मोठी हानी टाळली जाऊ शकते. प्रतिषटक 12चा जो रन रेट आहे तो कायम राखावा लागेल कारण 72चं टार्गेट आहे. हलकंसं त्या ठिकाणी सल्ला मसलत केली जाते, मेसेजेस दिले जातात आणि एक्सपिरियन्स शेअर केला जातोय. भरपूर काही गोष्टी मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये क्षितिज वलयावरती घडत असताना आपण पाहतोय. ऑन साइडला सजवलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल मिळते फेकी तुम्ही बघा. रॉकेट थ्रो आहे रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये. रामा नरके यांच्या माध्यमातून खूप चांगला थ्रो होता. शोल्डर मधून प्रचंड पॉवर जनरेट केली होती. 5 धावा फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पहिलं षटक विद्यमान. आता स्ट्राइक वरती नितीन माटुंगे. स्लोवर वनचा प्रयोग ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून गेला होता. डीप मिड विकेट परिकक्षामध्ये.
पुन्हा एकदा डबलचं रोटेशन झालंय. खूप मोठी नावं आहेत, परंतु क्रिकेट इतका मोठा लेवलर आहे. इथे विराट कोहली यांनी जेव्हा 85 आंतरराष्ट्रीय शतकं परिपूर्ण केली, त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही कसं फील करतात. विराट कोहलीचं उत्तर होतं, आज देखील मी मैदानामध्ये गेल्यानंतर मला यक्ष प्रश्न पडतो की सिंगल कशी घ्यावी. इतक्या मोठ्या लेजंडरी प्लेअरचे शब्द आहेत. म्हणजे क्रिकेटचा खेळ फार मोठा लेवलर आहे. क्रिकेट खेल नहीं है बच्चों का. प्रशांत जी, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. चांगला बॉल आहे. खूप छान रीतीने गोलंदाजीचं पृथक्कन राहिले. केतन यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. आता 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 65 धावा कराव्या लागतील. भरपूर काही येणं शेष आहे या मॅच मध्ये. प्रतीक पाटील कशा रीतीने खेळणार. 4 चेंडूंमध्ये 5 धावा त्यांच्या बॅटमधून. नितीन माटुंगे 2 चेंडूंमध्ये 2 धावा. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावरती गाजलेले रथी आणि महारथी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतात. कसं टीम मीटिंग, टीम हडल त्या ठिकाणी बघायला मिळालं. प्रशांतजी, क्रिकेटच्या विश्वातील जी पहिली टीम मीटिंग झाली होती 25 जून 1983 मध्ये, आणि ती घेतली आपल्याच भारतामधील, अर्थातच पंजाब राज्यातील चंदीगडचा कोहिनूर कपिल देव रामलाल निखंज यांच्या माध्यमातून ती पहिली टीम मीटिंग घेण्यात आली होती. आणि कुणाच्या ध्यानी मने आणि स्वप्नी नसताना मात्र बलाढ्य अशा वेस्ट इंडिज संघाला पराभूत करण्यात आलं होतं लॉर्ड्सच्या मैदानामध्ये, आणि तो इतिहास रचला. 25 जून 1983 मध्ये भारताने पहिला विश्वकरंडक आपल्या नावावरती केला होता. येथे देखील आपण टीम हडल पाहिली, येथे देखील टीम मीटिंग पाहिली. परंतु जे काही मेसेज शेअर करण्यात आलेले आहेत त्याचा किती चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन बघायला मिळेल हे देखील आवश्यक आहे. आता महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गीता सगळ्यांना सांगितली होती, परंतु ऐकली केवळ अर्जुनाने, आणि फायदा देखील अर्जुनाचाच झाला. आता टीम हडल झालंय, मेसेज देण्यात आलेले आहेत, परंतु श्रवण किती चांगलं आहे ते आपण बघूयात. 7 धावा फलकावर, 30-65चं इक्वेशन. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. राहुल वाजंत्री हा तोच खेळाडू आहे जो अजरामर अशा सामन्याचा सामनावीर होता ना, भूत न भविष्यती. आजचा दिवस आणि आजची रजनी भरपूर काही घेऊन आलंय, आणि नामदार चषक कागलमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये. बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, तेथे या मागणी केली जाते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून देखील की वाईट तर नाहीये ना, परंतु पंच आपल्या निर्णयावरती सक्षम आहेत. खूप सुंदर पंचांची भूमिका. इथे गणेश गायकवाड असतील, अतुल भालेराव असतील, की मग हेमंत परदेशी असतील, आपलं काम अगदीच यथार्थ स्वरूपामध्ये परिपूर्ण करण्यात परिपक्व आहेत तिन्हीही पंच. त्यांचे विशेष आभार. राहुल वाजंत्री, पहिला चेंडू डॉट आहे. सुरुवात थोडीशी धीमे आपल्याला, पण बॅकवर्ड पॉइंट च्या सेंटरवरून चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. चांगला फटका आहे. प्रतीक पाटील यांच्या बॅटमधून 11 धावा बघता बघता परिपूर्ण. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही, त्याची कसर थोडीफार भरून काढावी लागेल या विद्यमान षटकामध्ये, जेणेकरून जो करंट रन रेट त्याला आकर्षक ठेवता येईल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळता आला पाहिजे, चेस मास्टर बनता आला पाहिजे त्या भूमिकेतून. लॉफ्ट केलाय वाईल्डिश लॉंग ऑनच्या दिशेने. प्रयत्न खूप चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु चेंडू थांबायचं नाव घेणार नाहीये. सीमा रेषेच्या पलीकडे हाय फाय टाटा बाय बाय इनटू द स्काय. चेंडू सीमा रेषा पार. हुम नहीं हुंकार है, दम नहीं दमदार है, एक चौकों से पेट नहीं भरता है प्रतीक पाटिल का. अभी यह प्रतीक पाटिल भी चौके और छक्कों की रथ पे सवार है. खूप चांगला फटका होता, दर्जेदार. ही फक्त सुरुवात है. प्रतीक देखील सांगतो ये तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो हमारा है चौका छक्का अभी बाकी है, ये तो सिर्फ ताकी ताकी है, असली पिक्चर अभी बाकी है. यानंतर होणारी जी लढत आहे त्याकरिता उत्कृष्ट आम्ही करणार आहोत. अपकमिंग मॅच कसबा सांगाव क्रिकेट क्लब वर्सेस सनगर साहेब प्रेमी. दोन्हीही संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ येण्याची कृपा करावी. सनगर साहेब प्रेमी वर्सेस कसबा सांगाव क्रिकेट क्लब. यानंतर होणारी लढत. चांगलं क्रिकेट सुरू आहे. आतापर्यंत एकही विकेट आलेली नाहीये. राहुलच्या विरोधामध्ये हल्ला बोल मात्र करण्यात रोल प्ले केलेला आहे. 8 चेंडूंमध्ये वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती प्रतीक खेळतोय. यावेळेस मात्र
अटका फटका झटका मैदानाच्या आतमध्ये आलाय कोल्हापुरी तडका. नितीन माटुंगे स्पेशल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हे षटक एक्सपेन्सिव्ह ठरलेलं आहे, महागडं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये जी मेहनत केली होती केतन यांनी त्या मेहनतीवरती पाणी फेरण्यात आलंय आणि हल्ला बोल. हो हल्ला हो गुल्ला. नितीन माटुंगे 3 चेंडूंमध्ये आता ते देखील 6 या धावसंख्येवरती पोहोचलेले आहेत. सांघिक स्वरूपामध्ये 22 धावा झालेल्या आहेत. खूप स्ट्रॉंग कमबॅक. वन्स अगेन इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत तब्बल 19 धावा. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 26 धावा आहेत फलकावर. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 24 आणि त्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर समीकरणाला थोडंसं सोपं करून ठेवलेलं आहे. ॲक्युरेट 46 धावांची आवश्यकता 24 चेंडूंमध्ये समोर आहे. काय कमबॅक केला. पहिल्या षटकामध्ये 7च धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा. अशा प्रकारे आपण पाहिलं होतं इतिहासामध्ये. 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे 39 किल्ले होते आणि जो पुरंदरचा तह झाला, पुरंदरच्या तहामध्ये मिर्जाराजे जयसिंग यांनी 39 पैकी 23 किल्ले महाराजांकडे मागले आणि महाराजांना द्यावे देखील लागले. आता महाराजांकडे किल्ले शिल्लक किती राहिले तर केवळ 16. परंतु 1659 ते 1674 पुढील 15 वर्षांमध्ये महाराजांनी 16चे थेट 350 किल्ले उभारले. याला म्हणतात कम बॅक आणि तो कमबॅक मैदानामध्ये देखील झालाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 26 धावा आहेत फलकावर. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक 46 धावा करायच्या आहेत. खूप चांगले बॅटिंग. दोन्हीही फलंदाज एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना खेळतात. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, जवाब है करारा. आता तिसऱ्या षटकाची सुरुवात. युवराज आलेले आहेत. युवराजला कमाल करावी लागेल आज. त्याच्या गोलंदाजीचा जो आहे साज तो दर्शवावा लागेल, कारण संघ अडचणीमध्ये. ना कद बडा ना पद बडा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. इथे WWW विकेट फार आवश्यक बनलाय. 2 षटके हाताळण्याकरिता आतापर्यंत बरोबर 12 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. बॉलर तयार. ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो ती विकेट आलाय. ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळालेला आहे. पहिल्या विकेटचं पतन. या शांततेला भंग करण्याकरिता या संगीत कक्षाच्या माध्यमातून एक छोटीशी धून आपण घेऊया डीजे ऑपरेटर आणि त्यानंतर येऊयात मॅच मध्ये. धन्यवाद. टॉस आपण करणार आहोत 2 संघांमध्ये. सणगर साहेब प्रेमी वर्सेस कसबा सांगाव क्रिकेट क्लब. कर्णधार आपण यावं सन्मानाने. आपणास रिक्वेस्ट. नव्याने फलंदाज अवधूत पाटील. खूप चांगले फलंदाज आहेत. कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा आणि तंत्रशुद्ध फटके खेळण्यामध्ये उच्च हातोडीने सराईतपणे यथार्थ आणि यशस्वी असा फलंदाज आहे अवधूत पाटील. परंतु कागदोपत्री जेवढा स्ट्रॉंग आहे मैदानामध्ये देखील तितका स्ट्रॉंग राहावं लागेल. आदरणीय अमितजी पिष्टे साहेब विद्यमान नगरसेवक महोदय आणि त्यांच्या साथीने विजयजी दिंडोरले साहेब यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सरांना विनंती आहे आपण सन्मानाने ह्या टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करावी. काय क्रिकेट सुरू आहे. पहिलं षटक गोलंदाजांनी आपल्या नावावरती केलं. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज हवे ठरले, परंतु तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारा संघ या ठिकाणी हवे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अधिक गॅदर केला आणि त्यानंतर डिरेक्ट हिट काम फिट आणि हा क्षण आहे सुपर हिट. योग्य वेळेवरती विकेट येत आहेत. नाणेफेक देखील आपण करणार आहोत. पुन्हा एकदा विनंती आम्ही करतो यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते
आदरणीय सन्माननीय विजयजी दिंडोरले साहेब आणि विद्यमान नगरसेवक आदरणीय अमितजी पिष्टे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करावी. कसबा सांगाव क्रिकेट क्लब संघनायक उपस्थित आहेत. कृपया. बॉलर तयार. युवराज खूप चांगली गोलंदाजी करतात. शॉट ऑफ लेंथ आणि त्याचा फायदा उचललाय अवधूत पाटीलने. बघा प्रशांतजी, जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आईने एखाद्या ब्रेडवरती बटर लावून दिलं तर तुमच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल येईल, परंतु त्या ब्रेडवरती बटर देखील लावलं आणि पूर्णपणे स्मॉश केलं तर तुमच्या चेहऱ्याची स्माईल अगदी वृद्धिंगत होणार. तसा हा चेंडू होता. ब्रेड देखील आणि बटर देखील अर्ध्या पिचवर दिला आणि फलंदाजाचं काम खूप सोपं होऊन बसलं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार आहे. अवधूत पाटील. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम बारी तो कभी हम बारी, बारी बारी सबकी बारी, तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. बघा या एका षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट आले, त्यामध्ये एक धावचूत आणि बाकी इंडिव्हिज्युअल, परंतु डिरेक्ट हिट देखील गोलंदाजानेच केली होती, हे विसरता कामा नये. आणि युवराजने नावाप्रमाणेच युवराज कमाल करेंगे आज. त्याच्या गोलंदाजीचा साज उच्चस्तरीय आहे. कृपया करून सनगर साहेब प्रेमी संघनायक आपण लवकरात लवकर या मान्यवर टॉस बॉक्स मध्ये दाखल झालेला. टॉसची प्रक्रिया. नामदार चषक 2026 सामन्याचा टॉस मात्र होतोय. आजच्या सत्रातील सामना क्रमांक 6 असेल. एका बाजूला संघ आपण पाहतोय कसबा सांगाव क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला सनगर साहेब प्रेमी. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. टॉस का बॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. सन्माननीय अमितजी पिष्टे साहेब कागल नगर परिषद नगरसेवक यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. काटा इथं कॉल अँड छापा. टॉस मात्र जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर आपलं डिसिजन काय असेल? पहिल्यांदा मी बॉलिंग करणार आहे. नक्कीच हा महत्वाचा सामना आहे. प्रथम गोलंदाजी आहे. समोरचा संघ देखील तितकाच पॉवरफुल संघ आहे. समोरच्या संघाला किती धावामध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 6 ओव्हरची मॅच आहे. एक कमीत कमी एक 55-60च्या आत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच दोन्ही संघासाठी शुभेच्छा असतील. जास्त काही प्रश्न असतील. समोर सामना देखील सुरू आहे. परत आपण जातोय मैदानावरच्या सामन्याकडे. नामदार चषक 2026 चा थरार सुरू आहे. पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले जात आहेत. पंच काय सांगतायत नक्की? 3 षटकांचा खेळ फिनिश. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. थर्ड अंपायर हेमंत परदेशी यांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी चा इशारा या ठिकाणी दिला जातोय आणि क्रिस्टल क्लिअर पद्धतीने हे दृश्य आपल्या समोर पाहू शकतात ऑन स्क्रीन. 3 षटकांच्या या समारोपानंतर फलकावरती 33 धावा. काय जुगलबंद आहे बघा. 3 षटकं झालेले आहेत, 33 धावा झालेल्या आणि 3 गडी देखील गारद झालेले आहेत. हा फार खतरनाक योगायोग आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही टार्गेट समोर 39 धावांचं. 18 चेंडू आणि 39 धावा. 3 षटके 33 धावा 3 गडी गारद आणि 3 हा अंक जर आपण पाहिला ना प्रशांतजी, तर 3 जून 1965 मध्ये वसीम अक्रमचा जन्म झाला होता. पहिला असा गोलंदाज वनडे फॉर्मॅटमध्ये ज्याने 500 विकेटचा टप्पा कंप्लीट केला. 502 विकेट, परंतु पुढे जाऊन त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला मुथय्या मुरलीधरन यांनी 534 विकेट. आता 18 चेंडू शिल्लक आहेत, 39 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. बॉलर तयार.
गोलंदाजी करण्याकरिता आता पिंटू खामकर आलेले आहेत. यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूप मोठा मोमेंट कारण मनोज संकपाळ बिग विकेट या ठिकाणी गारद केलेले. फटक्यामध्ये तितकेसे खराबी नव्हती, परंतु बऱ्याचदा आपण पाहतो फ्लड लाईट्स मध्ये नाईट क्रिकेटमध्ये चिंटू ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण मानलं जातं. मनोजच्या खेळीचा देखील अंत झालाय. थोडंसं प्रेशर वाढलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. एकामागोमाग एक विकेटची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. खूप चांगला झेल परिपूर्ण केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अफलातून क्षेत्ररक्षण. स्टर ऋतिक गजर ISPL सुपरस्टार आणि त्यांच्या माध्यमातून हे गुणवत्तापूर्ण क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. ऍब्सोल्युटली ग्रेट कॅच. दर्जेदार हे क्षेत्ररक्षण. रिकी पॉन्टिंग यांची थोडीशी आठवण. आता नव्याने फलंदाज आलेले आहेत जावेद संधी. बघा जावेद संधीची जर आपण वाटचाल पाहिली खास करून या हंगामामध्ये, तर हा गेम चेंजर खेळाडू आहे. हा संकटमोचक आहे. बऱ्याचदा आता जी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पार पडली तेथे देखील जेव्हा जेव्हा संजू मालक प्रेमी जयसिंगपूर हा संघ अडचणीमध्ये होता, तेथे फिनिशरची भूमिका अदा केली जावेद संधी यांनी. एक सामना मला अजून देखील आठवतो जिथे 24 धावसंख्येवरती 6 ते 7 गडी गारद झाले होते संजू मालक प्रेमी जयसिंगपूरचे, आणि तेथे येऊन जावेद संधी यांनी त्या स्कोर फलकाला 65 पर्यंत पोहोचवलं होतं. संकटमोचक तर आहे. लॉफ्ट केलंय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू निघून चाललाय सीमार रेषा पार. जावेद संधीच्या बॅट मधून आलाय षटकार. खूप चांगला फटका या ठिकाणी सजवलेला आहे. ऍब्सोल्युटली ग्रेट शॉट. एक टोले जंग आसमानी फटका. गेंद गई है ब्रह्मांड में, ब्रह्मा जी की कमांड में और जावेद संधी डिमांड में. जबरदस्त हा षटकार आहे. 39 धावा. बघा कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही. या आधी गडी बराच झाला होता. जसा मैदानावर त्याला पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला. रिक्वायर्ड रन रेट 12.38 चा आहे. पुढचा बॉल येथे डिरेक्ट हिट आणि पंचांनी दर्शवलंय थर्ड अंपायर रिफर. चला यावं हेमंतजी, आपल्याला बघावं लागेल डिरेक्ट हिट झाल्यानंतर विजय पावले बाद आहेत किंवा नाही याचं परीक्षण तुम्हाला करायचं आहे. आणि यथावकाश पद्धतीने हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स नॉट आउट. धन्यवाद थर्ड अंपायर, आपल्या देखील मनापासून आभार. आणि आमच्या प्रेक्षकांच्या आणि व्ह्युअर्सच्या सर्वांच्या माहितीसाठी हा क्षण तुम्हाला दाखवला जातोय tenniscricket.in च्या माध्यमातून क्रिस्टल क्लिअर पद्धतीने. नॉट आउट करार. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. दोन्हीही संघ टीट फॉर टॅट, परंतु जावेद संधीची तडपलेली आहे थोडीशी बॅट. ठोसास ठोसा. जावेद संधी सांगतोय मी खेळतोय फक्त बघा कसा. आणि एक षटकार खेचून स्ट्राईकला रोटेट करून आता 15 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण आहे. 15 चेंडू 32 धावा. पिंटू खामकर षटकातील पुढील बॉल घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये हलकासा फेरबदल. आता विजय करता एक शॉर्ट पॉइंट घेण्यात आलाय. एक शॉट एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. शॉर्ट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि येथे जजमेंट हलकसं चुकलं. चेंडू मात्र सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला आपल्या कर्तृत्वाचं दर्शन घेण्यात ज्यांनी भाग पाडले त्यांचं नाव आहे विजय पावले. मांगले क्रिकेटचा कोहिनूर, महाराष्ट्र क्रिकेटचा कोहिनूर डायमंड. आणि त्यांच्या बॅटमधून चांगला फटका. षटकार प्रेशरला थोडंसं रिलीज करणारा हा षटकार आहे. आता 46 धावा झालेल्या, 14 चेंडू शिल्लक. आणि अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं तर टार्गेट समोर आहे 26 धावांचं. 14 गेंदे शेष और 26 की है जरूरत. अशा स्वरूपामध्ये ही लढत. काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची
आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर जिंकण्याची इच्छाशक्ती आणि ईर्षा या दोन्ही गोष्टी तुमच्या ठाई असल्या पाहिजेत. आणि सध्या विजय पावले ते दर्शवून देतोय. एक उत्तुंग षटकार खेचला, रिक्वायर्ड रन रेटला थोडंसं खाली घेऊन आले आहेत. 14 चेंडू 26 ची आवश्यकता. पिंटू खामकर एक्सपेन्सिव्ह असं हे षटक आहे. 2 षटकार, 1 सिंगल, 13 धावा 4 चेंडूंमध्ये खर्च करण्यात आलेला आहेत. ज्या पद्धतीने प्रशांत आपण पाहिलं होतं, इंडियन प्रीमियर लीग मध्ये बॅसिल थंपे असा एक गोलंदाज आहे ज्याने 4 षटकांमध्ये जवळपास 65 ते 67 धावा खर्च केल्या होत्या. खूप एक्सपेन्सिव्ह तो स्पेल होता. येथे पिंटू खामकर फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, षटकारानंतर एक डॉट देखील येतोय. पुन्हा एकदा थ्रिलर करे तर आपण वाटचाल करतोय की काय असा यक्षप्रश्न निर्माण झालाय. कारण जेव्हा मैदानामध्ये परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी हा संघ उतरतो तेव्हा थ्रिलरचा कुठल्याही प्रकारचा अभाव नाही, तेथे फक्त थ्रिलरचा प्रभाव असतो. 13 चेंडू 26 धावांची आवश्यकता. येथे ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण खराब. आणि काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. खूप सुंदर पद्धतीने 22 रनच्या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या लढाईमध्ये तन मन धन सर्व समर्पण अतिशय शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने, कसोशीने आणि लगबगीने या 2 धावा पडून परिपूर्ण केलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायच्या आहेत 24. फलंदाजी करणाऱ्या अमन आवटे युवा मंच कोल्हापूर या संघासमोर 12 चेंडूंमध्ये 24 धावांचं आव्हान प्रस्तुत केलेलं आहे. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक, येऊयात मॅच मध्ये. ही चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये देखील रंगते. आणि अशातच या 5व्या षटकामध्ये सर्वात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन गोलंदाजी मार्कवरती सुसज्ज होण्याच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत, मार्गक्रमण करू लागलेले आहेत मिस्टर युवराज. बघा प्रशांतजी, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील सेकंड लास्ट ओव्हर फार महत्वाची असते. भारतीय संघ देखील सेकंड लास्ट ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह यांनाच पुढे आणतो आणि येथे युवराजला पुढे आणण्यात आलेला आहे. कारण 12-24 येथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. फारच निर्णायक असं हे षटक आहे या मॅच मध्ये. 2 बलाढ्य मातब्बर दिग्गज संघ आणि ISPL सुपरस्टार या मॅच मध्ये खेळतात. फुलटॉस बॉल सुपर कव्हरच्या दिशेने सिंगल. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळे सायचे. 11 मध्ये 23 करायचे आहेत. आणखीन एक रोमांचक सामन्याकडे आपण वाटचाल करू लागलेलो आहोत. पंचांच्या माहितीसाठी बरोबर 27 मिनिटे आता उलटून गेलेले आहेत, म्हणून 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. रूल्स अँड रेग्युलेशन्स, नियमांशी कटिबद्धता ही तुम्हाला बाळगावी लागते. शिस्त फार आवश्यक आहे. आपण पाहिलं असेल मुठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उग्गाचं स्थापन केलं नाही. शिस्त होती, संयोजन होतं. आणि जर तुम्ही 27 पेक्षा जास्त मिनिटं खर्च केली तर एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड तुम्हाला लागणार आहे. परफेक्ट यॉर्क या ठिकाणी प्रयास बघायला मिळाला. बघा युवराजचा जो स्पेल आहे, बघा तत्काळ पुनरावलोकन, खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला गुंगारा देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू युवराजने रिलीज केलेले आहेत. 8 चेंडूंमध्ये 2 विकेट, 1 डायरेक्ट हिट आणि केवळ 8 धावा खर्च. असं विश्लेषण राहिलंय युवराजच्या खेळाचं. अफलातून गोलंदाजी. यावेळेस मात्र स्विच हिट सजवलाय आणि संघाचं काम देखील फिट केलंय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. विजयला ठाऊक आहे की अगर सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो उंगली को टेढ़ा करना पड़ेगा. आणि येथे योग्य वेळेला अल्टी पलटी चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कल्टी चौकार आहे. सामन्याची परिभाषा बदललाय. 9 चेंडू शिल्लक. विजयासाठी अजूनही 19 धावा करायच्या आहेत.
निर्णायक स्वरूपाचा उपयुक्त स्वरूपाचा चौकार होता. 9 गेंदे शेष 19 की है जरूरत. कोणता संघ जिंकणार? अमन आवटे युवा मंच कोल्हापूर फलंदाजी करणारा की मग क्षेत्ररक्षण करणारा परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी कापसे. ओहो हो, या वेळेला लॉंग लेगच्या वरून का मला भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा अजातशत्रू राजा म्हणून ओळखलं जातं? का ISPL मध्ये तब्बल 32,50,000ची बोली माझ्या नावावरती लागलेले आहे? का एक दिग्गज कलाकार, का मांगलेगावचा कोहिनूर, का 32 शिराळ्याचा करारी मुक्त करारी वाघ म्हणून मला ओळखलं जातं? सिद्ध केलंय हा षटकार खेचून. आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेळ वाया घालवतील. खूप चांगला हा षटकार आहे. वन्स अगेन दर्जेदार फटका, गेम चेंजर, फिनिशर, संकटमोचक तारणहार. विजय पावलेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, चौकार. चेंडू शिल्लक आहेत 7, धावा करायच्या आहेत 9. सामना होता कुठे आणि येऊन पोचलाय कुठे? गेम चेंजर. मागील 2 चेंडूंमध्ये सामन्याची दशा आहे बघा. एखादा फुगा जर तुम्हाला फुगवायचा असेल तर हेलियम वायू लागतो. त्या फुग्यामधून तो हेलियम वायू काढण्याचं कार्य केलं विजय पावले यांनी. एक चौकार, एक षटकार खेचला. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावा करायच्या आहेत. सॉलिड बॅटिंग बघा. एकेका क्रिकेटमध्ये जसं आपण ग्लेन मॅक्सवेलचा उल्लेख केला होता, तो झेल अफगाणिस्तान संघाने सोडला, तेथून वर्ल्ड कपच्या बाहेर जावं लागलं. कॅच छोडा आहे या मॅच छोडा आहे. एक झेल किती मोठा इम्पॅक्ट टाकू शकतोय मॅच मध्ये, त्याचं आणखीन एक चांगलं उदाहरण पुढे आलेलं आहे. जीवनदान जे मिळालं त्याचा फायदा देखील उचलला. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक याने 8 धावा करायच्या आहेत. बघा प्रशांतजी, 1999 मध्ये काय झालं होतं? वर्ल्ड कप सुरू होता, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया मॅच सुरू होती आणि तेथे हर्षल गिब्सने एक चुकी केली. त्या वर्षी लान्स क्लुजनर अफलातून खेळलं होतं दक्षिण आफ्रिका संघासाठी, परंतु हर्षल गिब्सने स्टीव्ह वॉचा झेल सोडला. स्टीव्ह वॉने त्या मॅचमध्ये 120 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिका संघ वर्ल्ड कपच्या बाहेर. या मॅच मध्ये विजय पावलेला जीवनदान मिळालं. ते 6 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावा करायच्या आहेत. एक झेल जो मॅच बदलते, दुनिया बदलते. एकेका झेलचं महत्व किती मोठं आहे. असे भरपूर झेल आहेत. आपण कोलकाताच्या मैदानामध्ये पाहिलं, थिसारा परेराने रोहित शर्माचा झेल सोडला, त्याने 264 धावा केल्या. एक झेल, भरपूर विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. ते किती महागडे ठरू शकतात विचार करा. प्रशांतजी, आपण तो सामना पाहिला असेल, जर सूर्यकुमार अशोक यादवने डेव्हिड मिलरचा झेल सोडला असता तर आपण विश्वविजेते बनू शकलो नसतो. आणि महिला वर्ल्ड कप मध्ये जिथे अमनजीत कौरने लॉरा वुल्फार्डचा झेल टिपला, तेथे वुमन्स देखील आपल्या नावावरती वर्ल्ड कप करत असताना बघायला मिळाल्या. तसा हा विजय पावलेचा झेल होता. कॅचेस विन द मॅचेस. चेंडूवरची करडी नजर फार आवश्यक आहे. मानवी डोळ्यांची क्षमता 576 मेगापिक्सल आहे, परंतु त्या डोळ्यांचा वापर देखील करता आला पाहिजे. निगाह सबके पास होती है, नजर हर किसी के पास नहीं होती. उमर भर गालिब यही गलती करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. म्हणून नजरेचा वापर, चेंडूवरची करडी नजर आवश्यक. झेल सुटला आणि सामना देखील बिघडला. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा करायच्या आहेत 8. एक झेल. ऋतिक गजर आलेले आहेत. ISPL सुपरस्टार, ब्रँड ऑफ श्रीगोंदा. प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा वाईट आहे की काय, कारण या आधीच्या सामन्यामध्ये 5 वाईट चेंडू रिलीज करून सामन्याला मात्र सुपर ओव्हर मध्ये कन्वर्ट करणारा बघा ऋतिकच्या देखील चेहऱ्यावरती स्माईल आहे. त्याला ठाऊक आहे इतिहास काय. आणि प्रेक्षकांमध्ये देखील तीच चर्चा, परंतु हा लीगल बॉल आहे. 5 चेंडू आणि 8 धावा करायच्या. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. विजय पावले, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही गड्या, घाबरायचं नाही. आता फक्त सामना जिंकूनच जायचं. काय खेळी साकारले विजयने. 11 चेंडूंमध्ये 26 धावांची ही खेळी मॅच विनिंग नॉक आहे. या चौकारासहित विजय आणखीन थोडासा मात्र सुकर होऊन बसलेला आहे, कारण आता टार्गेटचा विचार जर आपण केला तर येणारी चेंडू शिल्लक आहे 4 आणि त्या 4 चेंडूंमध्ये विजयासाठी देखील 4 धावांची आवश्यकता आहे. संकटमोचक
तारणहार नावामध्येच विजय दडलेला आहे. खूप चांगली खेळी साकारली, मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलला. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक, ऍब्सोल्युटली चाबुक चाबुक चाबुक. कॉपी बुक विजय पावले यांची ही मॅच विनिंग खेळी आवडली असेल तर एकदा विजय करता टाळ्यांचा कड 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 कडाट झालाच पाहिजे. ऍब्सोल्युटली ग्रेट नॉक, खूप चांगली खेळी या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळाली. बघा युट्यूबच्या माध्यमातून प्रशांतजी हा सामना 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक बघत होते आणि प्रेक्षकांची तोबा गर्दी सध्या लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. चला आता आपण विशेष सन्मान परिपूर्ण करणार आहोत. मी विनंती करतोय ISPL सुपरस्टार्स अर्थातच आदरणीय विजयजी पावले सर, आदरणीय नितीनजी माटुंगे सर, आदरणीय विकी पुजारी सर आणि आदरणीय ऋतिक गजर सर, सर्वांना विनंती आहे की आपण यावा आपला विशेष सन्मान